आता इन्व्हेस्टमेंट म्हटली की ज्यांच्याकडे इन्कम आहे त्यांनी इन्व्हेस्ट करा, असा आपला रूल आहे. पण बऱ्याच ज्या हाऊसवाईफ्स आहेत, होम मेकर्स आहेत, त्या मला म्हणतात की आमच्याकडे पैसेच नाही, आमचा काही इन्कम नाहीये, तर आम्ही कुठलं इन्व्हेस्टमेंट करणार. पण मला एक सांगायचंय प्रत्येक लेडीजला की तुम्हाला घर खर्चासाठी तर तुम्ही पैसे घेतात, तुमच्याकडे पैसे असतात, काही अमाऊंट तुम्ही घेतात, हजबंड कडून घेतात, काही आई त्या मुलांकडनं घेतात, तर तुम्हाला मिळणाऱ्या घर खर्चाच्या पैशातूनही तुम्ही काही पैसे बाजूला ठेवू शकतात किंवा तुम्ही वाचवतात. मला माहिती आहे तुम्ही सगळे पैसे खर्च करत नाही, पण कायम लक्षात ठेवा, पेनी सेव्ह इज पेनी गेन. म्हणजे तुम्ही वाचवलेला एक एक पैसा तुम्ही कमवलेला पैसा असतो, म्हणजे दॅट इज युअर इन्कम. मग तुम्हाला मिळणाऱ्या घर खर्चाच्या पैशातून दर महिन्याला जर तुम्ही छोटे छोटे अमाऊंट बाजूला टाकल्या, 1000, 2000, 5000, आणि त्या SIPच्या स्वरूपात म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केल्या, तर तुम्ही काही वर्षातच करोडपती होऊ शकता. माझे काही मागचे व्हिडिओ बघा तुम्ही, की तुम्ही किती अमाऊंट किती वर्ष गुंतवली तर किती वर्षात करोडपती होणार आहे, हे तुम्हाला त्याच्यामधून कळेल. तर असं कुणीही समजू नका की मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. ईच अँड एव्हरी वन कॅन इन्व्हेस्ट विथ द लिटिल अमाऊंट. तर आजच सुरुवात करा. सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. अधिक माहितीसाठी वेल्थ क्रिएशनला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला गाईड करू की तुम्ही किती अमाऊंट पासून सुरुवात करू शकता.